त्या ठिकाणी असणार आहे। हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही। आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे। म्हणून माझं मत आहे ना, एक मौका लागलाय तिथल्या एका गँगला, ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं, 7 भाईंना मारलं आणि महादेव, माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मौका लागलेली गँग आहे, 18 तारखेला त्यांनी 1 गुन्हा केला, 19 तारखेला 2 गुन्हे केले आणि 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे। महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक, मौका लागलेले जे लोक आहेत, हेच लोक 100% त्या ठिकाणी असणार आहे। भाषणात तुम्ही म्हटलं होतं, काय नेमकं असं? हो, मग काय, दुश्मनाचा दुश्मन म्हणजे तो आपला मित्र। आणि बलुचिस्तान जर 44% पाकिस्तानचा पार्ट बाजूला निघत असेल तर अतिशय आनंदाची बाब आहे ना। आणि तिथं बलुचिस्तानवरती हे आजचं कुठं 74 वर्षापासून त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी चालू आहे आणि प्रत्येक वेळी हे सैन्याच्या जीवावरती, सैन्याच्या बळावरती त्यांची आंदोलनं मोडून काढणं हा पाकिस्तानचा धंदा आहे। त्याच्यामुळं मग आता काल पण नाही का फार चांगला निर्णय घेतला आहे, तिकडे पाणी अडवण्यासाठी 279 मिलियन हे आपण त्यांना देणार आहोत, अफगाणिस्तानला, तालिबानला। आणि त्याच्यामुळं खैबर पख्तूनख्वा काय तो जो एरिया आहे त्या एरियाच्या अगोदर ते पाणी अडलं जाणार आहे। हो, दिवटे यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल। मी एकटाच नाही, मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काय आढावा बैठकी आहे, DPCची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर, SP आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी या बाबतीतली चर्चा करू आणि जास्तीत जास्त याच्यामधले सगळेच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजे। आणि SPंनी काही कारवाई मला वाटतं केल्यात। यापूर्वी एक मौका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या। अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17, 18 गुन्हे आहेत, त्या लोकांच्यावरती सुद्धा मौका लागला पाहिजे। आणि हे असे जर 2-3 मौके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल। परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंच्या बाबतीतलं, हे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मौका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत। आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू। हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही। आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे। म्हणून माझं मत आहे ना, एक मौका लागलाय तिथल्या एका गँगला, ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं, 7 भाईंना मारलं आणि महादेव, माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मौका लागलेली गँग आहे, 18 तारखेला त्यांनी 1 गुन्हा केला, 19 तारखेला 2 गुन्हे केले आणि 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे। महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक, मौका लागलेले जे लोक आहेत, हेच लोक 100% त्या ठिकाणी असणार आहे। हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही। आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे। म्हणून माझं मत आहे ना, एक मौका लागलाय तिथल्या एका गँगला, ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं, 7 भाईंना मारलं आणि महादेव, माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मौका लागलेली गँग आहे, 18 तारखेला त्यांनी 1 गुन्हा केला, 19 तारखेला 2 गुन्हे केले आणि 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे। महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक, मौका लागलेले जे लोक आहेत, हेच लोक 100% त्या ठिकाणी असणार आहे। भाषणात तुम्ही म्हटलं होतं, काय नेमकं असं?
हो मग काय दुश्मनाचा दुश्मन म्हणजे तो आपला मित्र. आणि बलुचिस्तान जर 44% पाकिस्तानचा पार्ट बाजूला निघत असेल तर अतिशय आनंदाची बाब आहे ना. आणि तिथं बलुचिस्तानवरती हे आजचं कुठं 74 वर्षापासून त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी चालू आहे. आणि प्रत्येक वेळी हे सैन्याच्या जीवावरती, सैन्याच्या बळावरती त्यांची आंदोलनं मोडून काढणं हा पाकिस्तानचा धंदा आहे. त्याच्यामुळं मग आता काल पण नाही का फार चांगला निर्णय घेतला आहे. तिकडे पाणी अडवण्यासाठी 279 मिलियन हे आपण त्यांना देणार आहोत अफगाणिस्तानला, तालिबानला. आणि त्याच्यामुळं खैबर पख्तूनख्वा काय तो जो एरिया आहे त्या एरियाच्या अगोदर ते पाणी अडलं जाणार आहे. हो, दिवटे यांच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये उद्या निश्चितपणे चर्चा होईल. मी एकटाच नाही, मला वाटतं सर्वच लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये उद्या जे काय आढावा बैठकी आहे, DPCची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या अगोदर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये कलेक्टर, SP आणि आम्ही सर्व एकत्रित मिळून त्या ठिकाणी या बाबतीतली चर्चा करू. आणि जास्तीत जास्त याच्यामधले सगळेच्या सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजे. आणि SPंनी काही कारवाई मला वाटतं केल्यात. यापूर्वी एक मोका एका गँगच्या विरोधात त्यांनी लावलेला आहे परळीतल्या. अजून काही लोक राहिलेले आहेत ज्यांच्यावरती 17, 18 गुन्हे आहेत. त्या लोकांच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे. आणि हे असे जर 2-3 मोके लागले तर मला वाटतं ही दादागिरी त्या ठिकाणची संपून जाईल. परंतु हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंच्या बाबतीतलं हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. आणि मला वाटतं त्याच्यात उपमुख्यमंत्र्यांनीच मोका लावण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेत. आता ते त्या संदर्भामध्ये आम्ही उद्याच्याला चर्चा त्या ठिकाणी करू. हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही. आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारची मानसिकता आहे. म्हणून माझं मत आहे ना, एक मोका लागला आहे तिथल्या एका गँगला ज्यांनी तिथले पुजाऱ्यांना मारलं, 7 भाईंना मारलं. आणि महादेव, माझं तर ठामपणे मत असं आहे की ते जे मोका लागलेले गँग आहे 18 तारखेला त्यांनी 1 गुन्हा केला, 19 तारखेला 2 गुन्हे केले आणि 20 तारखेला महादेव मुंडेंचा मर्डर झालेला आहे. महादेव मुंडेंच्या मर्डरमध्ये सुद्धा हेच लोक, मोका लागलेले जे लोक आहेत हेच लोक 100% त्या ठिकाणी असणार आहे. हे दहशत निर्माण करायची आमची दहशत कमी झालेली नाही. आम्ही अजून इतके जोरात काहीही करू शकतो अशा प्रकारचे